हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 4-5 दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते, तर थोडी माझी तब्येत खालीवर होती, म्हणजे बरी नव्हती, त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. पण आजचा व्हिडिओ आपला खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि आजचा व्हिडिओ करणं खूप खूप जास्त गरजेचं होतं. आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करावं अशी इच्छा असते आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं. तसं तर आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की वर्षातनं 3 ते 4 गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरात व्हायलाच पाहिजे, परंतु आपल्याला तेवढं वेळ मिळत नाही. पण आता स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सप्ताह पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं, म्हणजे 9 ते 15 एप्रिलपर्यंत करायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 9 तारखेच्या आज सुद्धा करू शकता, म्हणजे पिरियड्स विटाळ काहीतरी मध्ये अडचणी येतात महिलांच्या, तर तुम्ही 9 तारखेच्या आज सुद्धा करू शकतात, काही हरकत नाही. तर आज मी तुम्हाला गुरुचरित्राचं सप्ताह पारायण कशा पद्धतीने करायचं आणि मेन म्हणजे गुरुचरित्र पारायण कसं करायचं, नियम अटी सगळ्यांना माहिती आहे, परंतु नियम अटी बघून सगळे हे पारायण करत नाही. आज मी तुम्हाला फक्त 2 नियम तुम्ही पाळले आणि गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्हाला संपूर्ण फळ याचं मिळणार आहे. तुमची जी काही मनात इच्छा असेल ती नक्कीच 1001% तुमची पूर्ण होणार आहे. फक्त 2 नियम पाळा आणि गुरुचरित्राचं पारायण करा. आणि आज मी तुम्हाला तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करू शकतात हे सांगणार आहे. कारण बऱ्याच जणांना वाटतं की 4 वाजेपर्यंत गुरुचरित्र पारायण व्हायलाच पाहिजे, तर तसं काही नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे पारायण करू शकतात. गुरुचरित्र पारायण सगळ्यांना वाटत असतं हे खायचं नाही ते खायचं नाही, असं काहीच नाही. तुम्ही सगळं काही खाऊ शकता आणि त्यासोबत गुरुचरित्राचं पारायण करा, मनोभावे करा. मनाने श्रद्धेने जेव्हा आपण पारायण करतो तर त्यानंतरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. नियम पाळायचे आणि मग मनाने करायचं नाही. आपलं मन स्थिर नसेल तर त्या पारायणाचं काहीच फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून गुरुचरित्राचं पारायण तुम्ही नक्की करा, घाबरू नका आणि करून बघा, याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे. आता गुरुचरित्र पारायण करायचं, मला जमिनीवर झोपावं लागेल, मला खायचे नियम पाळावे लागतील, असं काहीच नाही. तर ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगणार आहे, कारण मी सुद्धा हे पारायण करते. जेवढे नियम माझ्याने शक्य होतात तेवढेच मी पाळते. आपल्याला फक्त 2 नियम पाळायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत आहे. गुरुचरित्र आपल्या स्वामी समर्थ केंद्रातला आहे हा ग्रंथ. तर तुम्हाला 9 एप्रिल ते 15 एप्रिल किंवा 9 तारखेच्या आत 15 एप्रिलच्या आत तुम्ही केव्हाही हे पारायण करू शकता. आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला तुम्हाला पोळी खाऊ घालायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून याची सुरुवात तुम्हाला करायची आहे. आता तुम्हाला यात ग्रंथात दिलेला आहे, ग्रंथात दिलेला आहे की कोणत्या दिवशी किती अध्याय पठण करायचे. तुम्हाला एका दिवसात म्हणजे 1.5 ते 2 तास तुम्हाला याला पठण करायला लागणार आहे. जास्त वेळ लागणार नाही. अतिशय सोप्या भाषेत हा दिलेला आहे. जिथे तुम्ही पारायण करणार आहात म्हणजे तुम्ही कुठेही पारायणाची मांडणी करू शकता. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, जागा नसते, तर हॉलमध्ये किंवा किचनमध्ये, शक्यतो किचनमध्ये करूच नका, पण नसेल जागा तर किचनमध्ये करा किंवा बेडरूममध्ये केलं तरी सुद्धा चालेल, कारण तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करणार आहात, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही याची मांडणी करू शकता. मांडणी करण्याआधी तुम्हाला जिथे तुम्ही पाठ ठेवणार आहात, चौरंग ठेवणार आहात, तिथे तुम्हाला स्वच्छ म्हणजे गोमूत्राने शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपडायचं आणि ती जागा स्वच्छ करायची आणि स्वतःवर सुद्धा गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे. आता या ग्रंथात दिलेलं आहे, आधी स्वामी स्तवन पठण करायचं, स्वामीची 1 माळ करायची, 1 माळ गायत्री मंत्राची करायची आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आणि त्यानंतर अध्याय पहिला सुरुवात करायचं दररोज नित्यनेमाने. आणि तुम्हाला काही शक्य नसेल असं काहीच नाही, म्हणजे सगळं पठण करायलाच पाहिजे. आता तुम्हाला जर शक्य नसेल की म्हणजे एवढं पठण करायला मला खूप वेळ, म्हणजे काहींची मुलं लहान असतात किंवा काही वर्किंग वुमन असतात, जॉब करतात, त्यांना इच्छा असते, तर तुम्ही काय करा, सगळ्यात आधी तुम्ही स्वामी स्तवन पठण करा आणि तुम्हाला 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. बस एवढं जरी केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. किंवा स्वामी स्तवन नाही केलं, फक्त गायत्री मंत्र 11 वेळा म्हटला तरी सुद्धा चालेल, कारण स्वामी स्तवन जे स्वामींचे सेवेकरी आहेत, आपण दररोज नित्यनेमाने स्वामी स्तवन पठण करत असतो बघा, तर काही गरज नाही. फक्त 11 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि त्यानंतर दररोज जेवढे अध्याय त्यात दिलेले आहेत तेवढे अध्याय तुम्हाला पठण करायचे. म्हणून तुम्हाला मी सांगते की 1 ते 1.5 तासात तुमचं पठण होणार आहे. बाकीचं तुम्हाला पठण करायची काही गरज नाही. आता याची मांडणी कशी करायची, तर पहिल्या दिवशी मांडणी करायची. पहिल्या दिवशी मांडणी करत असताना पाटाच्या खाली स्वस्तिक काढायचं, कुंकवाने काढा किंवा रांगोळीने काढा. लाल कलरची रांगोळी घ्यायची, लाल कलरचा कलर घ्यायचा म्हणजे रांगोळीचा,
आणि त्यावर पाट ठेवायचं. पाटावर पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं तुम्हाला जे शक्य असेल ते कापड ठेवायचं. तुम्हाला कलशस्थापना करायची तर ती तुम्ही करू शकता, नसेल करायचं तर काही हरकत नाही. आणि तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा असेल तर अखंड दिवा तुम्ही ठेवू शकता, तेलाचा दिवा लावा. किंवा जेव्हा तुम्ही पठण करणार ते तरी करा, म्हणजे जेव्हा पठण करणार तेव्हा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि अगरबत्ती, दिवा आणि अगरबत्ती जोपर्यंत तुम्ही पठण करत आहात तोपर्यंत ती चालूच पाहिजे. स्वामींची मूर्ती, फोटो तुमच्याकडे काही असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तो तुम्हाला ठेवायचा आहे. स्वच्छ पुसून घ्यायचा किंवा त्यावर अभिषेक करायचं आणि त्यानंतर ठेवायचं. आणि मांडणी केल्यानंतर तुम्हाला जी पोथी आहे ही पोथी तुम्हाला, पोथीचं स्टँड येतं बघा, स्टँडवर ठेवा किंवा त्या पाटावर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि आपल्याला 7 दिवस ती पोथी तिथून हलवायची नसते, म्हणजे तो ग्रंथ आपल्याला तिथून हलवायचा नसतो, तसाच्या तसा ठेवायचा. आणि तुम्ही जर स्टूलवर करत असणार की म्हणजे आता स्टूलवर पठण करणार तर खाली कसं ठेवणार, तर मांडणी करत असताना एखादा टिपॉय घ्या किंवा एखादा टेबल असेल टेबल घ्या, पण त्या ग्रंथाला अजिबात हलवू नका. केंद्रात आपण करतो तर तो ग्रंथ तिथेच राहतो, परंतु आपल्याला घरी अशा पद्धतीने करायचं आहे, ग्रंथाला हलवायचं नाही. आणि रोज त्या ग्रंथाची पूजा आपल्याला करायची, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे, फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर त्याला पठण करायला सुरुवात करायची. चंदन, फुलं, अक्षता सगळं स्वामींना अर्पण करायचं. खडी साखर असेल तुमच्याकडे थोडीशी ती ठेवायची. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पठण करणार तर त्यावेळेला ती खडी साखर तोंडात टाकली तरी सुद्धा चालेल. पहिल्या दिवशी तुमच्या मनात काही इच्छा असेल तर तुम्ही याचा संकल्प सोडायचा आहे. तसं तर आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, पहिल्या दिवशी संकल्प सोडतोच, सोडावाच लागतो आपल्याला, कारण आपण हे पारायण कशासाठी करत आहोत, आपल्याला महाराजांना सांगायचं असतं, आपलं नाव गोत्र सांगायचं, कशासाठी आपण हे पठण करत आहोत, किती दिवसांचं करणार आहोत ते सुद्धा सांगायचं आहे. तर तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करा, तुमची इच्छा महाराजांना सांगा, नक्कीच ती इच्छा तुमची 100% पूर्ण होणार आहे. पहिल्या दिवशी संकल्प करायचा, दररोज करायची गरज नाही. आता ग्रंथात दिलेलं आहे की पहाटे 3 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत तुम्ही पठण करू शकता. 12 ते 12:30 पठण करायचं नाही. आणि त्यानंतर 12:30 नंतर 12:30 ते 4 पर्यंत दुपारी तुम्ही पठण करू शकता. तर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते, तुम्ही 4 नंतर सुद्धा याचं पठण केलं तरी सुद्धा चालेल, फक्त 12 ते 12:30ची वेळ सोडून द्या. तेवढ्या वेळेत पठण करायचं नाही. एकतर तुम्ही सकाळी करू शकतात, दुपारी करू शकतात 12:30 नंतर, किंवा तुम्ही 4ला सुद्धा बसू शकता. 4ला बसा, 5ला बसा. शेवटी कसं असतं, आपला भाव, आपलं शुद्ध अंतःकरण महत्त्वाचं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, पूर्ण बघा. तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं अगदी सोपं जाणार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. एवढं सोप्या पद्धतीने कोणीच सांगणार नाही, मी तुम्हाला सांगते आहे. तर तुम्ही 4 नंतर बसले तरी सुद्धा चालेल. छानपैकी हातपाय स्वच्छ धुवायचे, गोमूत्र स्वतःवरून घरावरून शिंपडायचं आणि त्यानंतर तुम्हाला आसनावर बसायचं आहे. आसनावर बसून तुम्हाला याचं पठण करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल साडी घाला, सोवळं घाला, किंवा नाही शक्य तर ड्रेस घाला आणि डोक्यावरून ओढणे घ्या आणि सरळ वाचायला सुरुवात करा. फक्त हातात काचेच्या बांगड्या घालायच्या, एकतरी काचेची बांगडी हवी. अशा साध्या सोप्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. अगदी म्हणजे तुम्ही 4ला जरी बसले तर 6:30 पर्यंत तुमचं हे पठण होणार आहे. फक्त आपलं मन शांत पाहिजे. काय होतं, बरेच जण सकाळी करतात की म्हणजे मला 12च्या आत करायचं आहे असं सगळ्यांना वाटतं आणि मग सकाळी बसतात आणि नंतर मुलांचा टिफिन करायचा आहे, नवऱ्याचं करायचं आहे, आता किती वाजले, मला हे पटकन काढायचं आहे. अशा अनेक गोष्टी, अनेक विचार आपल्या डोक्यात असतात. तर सकाळची वेळ अशी असते. त्यामुळे दुपारी जर तुम्हाला शक्य असेल की म्हणजे दुपारी सगळं आवरून सावरून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. मग तुम्हाला जेवण करायचं जेवण करा, किंवा तुम्ही असं फळासुद्धा करू शकता. साबुदाण्याची खिचडी खाऊन घेतली, दुपारी पठण केलं आणि सायंकाळी तुम्ही पठण करू शकता, किंवा जेवण करायचं तर जेवण करा. जेवण करून सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त 1-1.5 तासाचा गॅप ठेवायचा जेवणानंतर. म्हणजे काय होतं, एकदम खाल्लं आणि बसलं ना पठण करायला तर आपल्याला जांभळी येते, ढेकर येतात. तर त्यामुळे काय होतं, आपलं चित्त थाऱ्यावर नसतं, मन विचलित होतं, मन आपलं विचलित होतं आणि ते पठण करताना आपल्याला त्रास होतो. तर असं करू नका. थोडासा गॅप ठेवा आणि त्यानंतर तुम्ही पठणाला सुरुवात करा. आणि दररोज आपण हे पठण करतो म्हणजे 7 दिवस सप्ताह पारायण करतो. तर 7 दिवस दररोज झोपण्याआधी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं. जर तुम्हाला शक्य नसेल ते पठण करणं तर काय करायचं, मी तुम्हाला एकदम सोपी आयडिया सांगते. रात्री काय करायचं, मोबाईलवर किंवा टीव्हीवर लावून द्यायचं आणि ते श्रवण करायचं, काही हरकत नाही. असं केलं तरी सुद्धा चालेल. आता एक दिलेलं आहे की कडधान्य, डाळी आपल्याला खायचे नाही आहेत आणि एक धान्य आपल्याला खायचं आहे. परंतु मी तुम्हाला सांगेन नसे शक्य होत, खाण्याचे नियम पाळले जातात आणि मग त्यानंतर आपल्याला ते पारायण करत असताना त्रास होतो. तर तुम्हाला त्रास होत असेल तर काही हरकत नाही, तुम्ही सगळं खाऊ शकता. 2 नियम पाळायचे, म्हणजे ते कोणते, मांसाहार या काळात करायचा नाही 7 दिवसात.
दुसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्य कटाक्षाने तुम्हाला पाळायचं आहे. हे 2 नियम तुम्हाला पाळावेच लागतील. जमिनीवर झोपायचं, तुम्हाला शक्य असेल तर जमिनीवर झोपा, नसेल शक्य तर तुम्ही बेडवर झोपलं तरी सुद्धा चालेल. फक्त काय करायचं, तुमचा बेड असेल त्याला स्वच्छ पुसायचं. पुसल्यानंतर ज्या बेडवर तुम्ही झोपणार त्याला पुसा आणि त्यावर तुम्हाला एक वेगळी गोधडी किंवा काहीतरी दुसरं असेल 2-4 गोधड्या तुम्ही टाकणार किंवा काहीतरी सतरंजी वगैरे टाकणार, ते स्वच्छ धुतलेलं असावं ते टाकायचं. गादीवर झोपायचं नाही. जो बेड तुम्ही यूज केला आहे, कोणी ना कोणी त्या बेडवर बसत असतं, म्हणून आपलं सेपरेट आसन ठेवायचं. तुम्हाला त्रास होत असेल तर सांगते मी. आणि खाली जर टाकणार तर खाली एकच सतरंजी टाकायचं, असं काही नाही 3-4-5 तुम्ही टाकू शकतात. अगदी म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुचक्राचं पारायण करायचं आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी खायची नाही किंवा मेथी खाल्ल्याने ढेकर येतात, अशा बऱ्याच भाज्या सांगितल्या जातात की खायच्या नाही. परंतु मी तुम्हाला म्हणेन नक्की खा, काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जर त्रास होत असेल की ही भाजी मला खाता येणार, ती भाजी मग मी खाऊ काय, कारण यात कांदा लसूण वर्ज्य करायचा असतो. हे सुद्धा एक आहे की आपल्याला यात कांदा लसूण वर्ज्य करावा लागतो. कांदा लसूण खाल्ल्याने तामसिक वृत्ती वाढते, म्हणून आपल्याला नाही सांगितलं जातं. तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करणार आहात, मांसाहार तुम्ही टाळणार आहात, मांसाहाराचं सुद्धा पालन करणार, ते सुद्धा तुम्ही खाणार नाही. तर कांदा लसूण खाल्लं तरी सुद्धा ते 2 नियम पाळा. मांसाहार करायचा नाही आणि त्यासोबत ब्रह्मचर्याचं कटाक्षाने पालन करायचं. 2 नियम पाळून तुम्ही गुरुचक्राचं पारायण करून बघा. शुद्ध अंतकरणाने मनापासून करा. मनापासून आपण जेव्हा पारायण करतो तर ते देवापर्यंत नक्की पोचतो, महाराजांपर्यंत पोचणारच आहे. तुम्ही गुरुचक्राचं एकदा पारायण नसेल केलं तर आत्ता करून बघा आणि मी जे सांगितलं ना तशा पद्धतीने करून बघा. तुम्हाला 100% काय 1001% त्याचं फळ मिळणारच आहे. मी सुद्धा जेवढे नियम होतात तेवढे पाळते आणि पारायण करते म्हणजे करतेच. कारण नियम पाळायला गेलं की मग सगळंच राहतं, आपल्या मनासारखं काही होत नाही, आपलं पारायण होत नाही. आणि तुम्हाला बसायचा काही त्रास असेल तर खुर्ची घ्या, स्टूल घ्या, त्यावर तुम्ही एक आसन टाका. आसन तुम्हाला घेणं म्हणजे कंपल्सरी आहे, आसन घ्यावंच लागणार आहे. आसन त्यावर घ्यायचं आणि त्यावर तुम्ही बसून सुद्धा करू शकता. मांडी घालूनच करायचं असं काही नाही. तुम्हाला केंद्रात करायचं असेल केंद्रात करा किंवा तुम्ही घरी सुद्धा हे पारायण करू शकता. तर अगदी म्हणजे मनापासून करा, असे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि पारायण करायचं. आता यानंतर उद्यापन कशा पद्धतीने, उद्यापन किंवा सांगता ही प्रत्येक पारायणाची व्हायलाच पाहिजे. आता शेवटच्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे, तर तुम्हाला याचं उद्यापन करायचं. आता याचं उद्यापन करताना काय करायचं, तुम्हाला स्वामींच्या केंद्रात जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जर नसेल जवळ तर तिथे जाऊन तुम्ही दान धर्म करा, दक्षिणा टाका तिथे, किंवा तुम्ही केळी घेऊन जाऊ शकतात किंवा तिथे काहीतरी नैवेद्य म्हणून घेऊन जा. म्हणजे जे कोणी भाविक आले असतील त्यांना तो नैवेद्य ग्रहण, किंवा तिथे पुजारी असतील त्यांना तुम्ही वस्त्र देऊ शकतात. म्हणजे या दिवशी आपल्याला एक ब्राह्मण जेवू घालायचा असतो घरात. पण आता प्रत्येक ठिकाणी काय होतं, प्रत्येकाला ब्राह्मण मिळत नाही. तर या दिवशी तुम्हाला ब्राह्मणाला जेवू घालायचं आहे. म्हणजे ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघांना घरी बोलवायचं आणि त्यांना तुम्हाला साडी द्यायची आहे. तुम्हाला शक्य नसेल तर शिधा द्या आणि दक्षिणा द्या, किंवा काही शक्य नसेल तर मंदिरात तुम्ही दान दक्षिणा करा किंवा फळांचं वाटप करा. आता 15 तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे, तर त्या दिवशी पूजेची मांडणी उचलायची नाही. दिवसभर तुम्हाला पूजेची मांडणी तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी मांडणी तुम्हाला उचलायची आहे. दुसऱ्या दिवशी सगळी मांडणी उचलायची, फुलं वगैरे सगळे निर्माण टाकायचे आणि पहिल्या दिवशी जे फुलं आपण अर्पण करतो ते उचलायचे, ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसरे फुलं अर्पण करायचे, तिसऱ्या दिवशी पुन्हा ते उचलायचे. म्हणजे तेच फुलं तसेच ठेवायचे, नवीन फुलं ठेवत जाणार. तर पहिले फुलं तुम्हाला उचलायचे आहेत, अशा पद्धतीने करायचं. आणि शेवटच्या दिवशी मांडणी सगळी उचलायची आहे आणि सगळं तिथून मोकळं करायचं आहे. तिथे एक दिवा अगरबत्ती लावायचा आणि त्यानंतर ती मांडणी उचलायची, तिथे नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्ही, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे. काय होतं, आपण कोणतेही नियम पाळायला जातो आणि जो मेन नियम आहे तो म्हणजे की या 7 दिवसात आपल्याला कोणाची निंदा नालस्ती करायची नसते, कोणाला जज करायचं नसतं. ही गोष्ट करायची असते. आपण काय करतो, एवढे नियम पाळतो, हे खायचं नाही ते खायचं नाही, सगळे नियम पाळत बसतो आणि बाकीचं जे दुसऱ्यांची निंदा करणं आहे, दुसऱ्यांचं वाईट चिंतन ते आपण करत बसतो. तर त्यामुळे त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून कोणाची निंदा नालस्ती करू नका आणि याचं पारायण करा. हे नियम पाळले नाही तरी सुद्धा चालेल, परंतु हा नियम पाळा.
खोटं बोलायचं नाही, कोणाची निंदानास्ती करायची नाही, घरात कटकटी करायची नाही, सगळ्यांशी चांगलं वागायचं, सगळ्यांना जेवढी करता येईल आपल्याला मदत करायची, हे नियम पाळायचे आणि त्यानंतर गुरुचक्राचं पारायण करायचं. तर बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. काही माझ्याकडून सांगायचं राहिलं असेल, तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला आणि आपल्या भावनाज लाईव्ह या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.